आणि समोर काही दुकानं असतील. आता मी जेवढं दुकानं आहेत त्यांना दुकानाचा थोडा वेगळा रक्कम तुम्हाला द्यावा लागेल, कारण तुम्हाला तो प्रायोरिटी. आता याच्यानंतर तुम्हाला पुढचे 7 दिवसामध्ये तुमची घरात फॉर एक्झाम्पल रगडे या घरामध्ये किती लोक राहतील, त्याचं लाईट बिल, आधार कार्ड, हे सर्व तुम्हाला जमा करण्याची प्रक्रिया. प्रोफेसर तुम्ही कोणाला आपण करणार वेलफेअर ऑफिसर आठवले, ते आठवलेला तुम्ही प्रकाश आठवले आपली वॉर्ड ऑफिसर होते त्यांना त्यांना या ठिकाणी सर्व लोकांनी इतर बसून कागदपत्र तुम्ही जमा करा. कर्मचारी आहे आणि परत सांग, इथं घर आहे, दुसऱ्याकडे घर असायला नाही पाहिजे. 2-2 घर चालतंय का? 2-2 चालते. आता ते घेतलं होतं सकाळी 2 हॉटेल तिकडे सोडून दिलं, संत्रा घेतलं होतं. तो ये निर्णय अगर पूरा होगा तो फिर हम सबके हिसाब से काम कर सकते. सर्वांना मान्य आहे ना? नंतर अशी काही संधी येणार नाही. पहिल्यांदा भोगे साहेबांच्या वेळेस आली त्यावेळेस पण असंच केलं, आपल्या साहेबांच्या वेळेस असंच केलं. आता ही शेवटची संधी आहे. नसता साहेब तुम्ही भूखंड रिटर्न घेऊन टाका, आमची काहीच हरकत नाही. आणि तिसरी बाब मग हे ज्या वेळा काम करीत असताना मग तुम्ही जाणार कुठं? रेंटचा पर्याय जे काय बिल्डर असणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्टर, आपण सारे मिळून चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमत असताना त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कंडिशनच असतात. समजा तुम्हाला 12 महिने आहे किंवा 18 महिन्यामध्ये बांधायचे, 18 महिन्याचा जे काही भाडा जे सरकारी नियमानुसार असणार आहे तेवढा भाडा तुम्हाला द्यावं लागेल. बाकी परिवाराला तसं कंडिशन हे बेटा मोबाईल त्याला मोबाईल नाही सर. आता बघा, एक कर्मचारी एक घर. तुम्हाला तुमची पोरं जास्त केलं, तुम्हाला जास्त घर पाहिजे, त्याचं जे काही किंमत आहे तुम्ही 1 BHK एक्स्ट्रा तुम्ही घ्या. आणि बाहेर कोणालाही विकण्यापूर्वी जे काही भाव ठरवला जाईल विकण्याचा ते तुमची